राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यंदाच्या 65व्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा पुढील मार्गावर मार्गस्थ झाली। त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या वतीने केसरी वाड्यातील श्री गणपती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। सदर प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे हा रथ सुपूर्द करण्यात आला। ही रथयात्रा पुढे पिंपरी चिंचवड शहराकडे रवाना झाली। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 29 एप्रिल रोजी या रथयात्रेचं लाल महल कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं। त्यानंतर गौरव मंगल कलश रथयात्रा ही पक्ष कार्यालय गुप्ते मंगल कार्यालय येथे मुक्कामी होती। 30 एप्रिल रोजी वारकरी दिंडी काढत विठुरायाच्या जयघोषात ही दिंडी केसरीवाड्यात गेली। आमदार शंकर मांडेकर यांनी आणलेल्या माती व पाणी या गौरव मंगल कलशात अर्पण करण्यात आले। महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळावरून आणलेलं पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार असून तिथे भव्य दिव्य असा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। पुण्यामध्ये कलश यात्रा आलेली आहे आणि आता पिंपरी चिंचवड येथेही जाणार आहे। अण्णाजी बनसोडे आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल अण्णा, आज कलश यात्रा इथे आलेली आहे आणि आता पिंपरी चिंचवड इकडे जाणार आहे। महाराष्ट्र गौरवशाली रथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली 25 तारीखपासून ही गौरव यात्रा चालू झालेली। खरं तर आज पुण्यामधील ही यात्रा येत असताना पुण्यातील दीपकभाऊ मानकर, पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगीजी वर त्यांच्या नेतृत्वाखाली आज या पुण्यामधून ही गौरवशाली यात्रा निघणार आहे। आता जात असताना बोपुडी या ठिकाणी तिचं स्वागत केले जाईल, नंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये तिचं स्वागत केले जाईल आणि साधारणतः पिंपरी चिंचवड भोसरी या तिन्ही मतदारसंघात फिरून ही गौरवशाली यात्रा भक्ती शक्ती निगडी या ठिकाणाहून सुनील शेळके यांच्याकडे स्वाधीन करण्यात येणार आहे। या 65 वर्षाच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं कलशाचं पूजन या ठिकाणी आदरणीय आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलेलं आहे। आता ही संपूर्ण यात्रा पिंपरी चिंचवडच्या दिशेने जात आहे आणि एक वेगळं वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेबांनी निर्माण केलेले आहे। पुरोगामी महाराष्ट्राला एक विचार देत असताना 105 हुतात्म्यांचं आठवण देखील या निमित्तानं ठेवलेली आहे आणि आठवणीच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या गौरवशाली परंपरेचा 1 तारखेला कार्यक्रम मुंबईला 5 वाजता होणार आहे आणि हजारोने लाखो कार्यकर्ते त्या ठिकाणी मुंबईला जातील। मी अण्णांचं या ठिकाणी पुणे शहरामध्ये स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं एका चांगल्या कार्यकर्त्याला दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये एक चांगली संधी प्राप्त करून दिली आहे। त्याबद्दल दादांना देखील दादांचं मनापासून म्हणजे आभार व्यक्त करतो की संपूर्ण आयुष्य दादांसाठी त्यांनी आपलं पिंपरी चिंचवडमध्ये घालवलं आणि उशिरा का होईना पण एक चांगली संधी महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणजे छोटं पद नाहीये, सभापती म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी माणूस बसतो त्यावेळी संपूर्ण आमदारांवरचा कंट्रोल हा त्या विधानसभेच्या अध्यक्षाचा असतो आणि तो कंट्रोल आमच्या अण्णांकडे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यामुळे अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या परंपरेला साजे असं स्वागत अण्णांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि हा रथ पुढे नेण्याकरता अण्णांना विनंती करतो।